करुणे हरि ओम. हॅलो 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 हरि 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 श्रीराम. थोडा आवाज दे मॉनिटर मध्ये द्या. गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय सद्घन चिद्घन आनंद भगवंताची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद् भागवत महापुराण तथा ज्ञान यज्ञ सप्ताह 5व्या दिवसाची कथा आपण श्रवण करत आहात. भगवंताचा जन्म झाला, भगवंताचं नाव आज ठेवलं, नामकरण विधी सोहळा संपन्न झाला. गर्गाचार्यांनी भगवंताला नाव दिलं. बहुनी संती नामानी हरिव्यापक सर्वत्र समान. देवाची हजारो नाव आहेत. यशोदा माता त्याला कनुआ म्हणते. आपल्याला जसं भगवंताचं नाव येईल तसं आपण घेतो. आणि हा नियम आहे. आपल्याला जास्त गायन येत नसेल, आपल्याला जास्त राग आळवता येत नसतील, आपलं जास्त अध्ययन झालं नसेल, आपल्याला शास्त्र माहिती नसेल, नये जरी तुझं मधुर उत्तर येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं आपल्याला देवाचं नाव येईल तसं आपण घेतलं पाहिजे. आजामिळाने फक्त एकदा नारायण नाव घेतलं होतं. एका नावाने आजामिळाचा उद्धार झाला. वाल्मिकांनी राम राम येत नव्हतं, मरा मरा त्याला येत होतं. मरा मरा म्हटलं तरी त्याचा उद्धार झाला. जो वाल्या कोळी आहे त्यांनी देवाचं नाव मारण्याची सवय. रस्त्यात जो आडवा दिसेल त्याला मारायचा. मारता 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 नारदाची भेट झाली. नारद म्हणतो, हे जे करतोस ते पुन्हा करता करतोस. वाल्या म्हणतो, माझ्या पापाचे भागीदार माझे घरचे सर्वजण आहेत. माझी बायको आहे, कारण माझ्या बायकोला माझ्या परिवाराला मी सगळं चोरलेलं द्रव्य चोरलेलं धन नेऊन देतो. माझ्या पापात हिस्सा टाकणार म्हणजे टाकणार. अरे तुझा गैरसमज आहे, तू जाऊन एकदा विचारून ये घरी. वाल्या ज्यावेळेस घरी गेलो, पत्नीने नकार दिला, मुलांनी नकार दिला, घरच्या सगळ्यांनी नकार दिला. पापामध्ये कोणी सहभागी होत नाही. नंतर नारद महर्षींनी वाल्याची समजूत काढली. त्याला पश्चाताप झाला. आजपर्यंत मी जे काही कृत्य केलं, अधम कृत्य केलं, त्याचं फळ मला भेटणार आहे. त्याच्यापासून मी निवृत्त कसं व्हायचं, महात्मन तुम्ही मला सांगा. नाराजीनं सांगितलं, तू फक्त राम म्हण. किती पाप केलं होतं वाल्यांनी माहित आहे. 12 बैलाचा नांगर फिरेल असा एक रांजण, असे 12 रांजणं भरले होते. आणि त्या रांजणात मोहरी एवढा खडा टाकायचा. मोहरी एवढा एका रांजणात 12 बैल गाड्या. इतकं म्हणजे ते रांजणाचं परिघ होता, इतका तो मोठा होता.
आणि एक माणूस मारला की एक मोहरी एवढा खडा त्या रांजणात टाकायचा. अशी 12 रांजण भरून एवढं पाप वाल्याने केलं. त्याला राम येईल का? नाही येणार. अधमाचे पाय इकडं पडत नाही, त्याच्या तोंडात राम येत नाही. वाल्यांनी राम म्हणण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या तोंडातून राम 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 येईना झालं. काय म्हणावं, मला मरा येते, कारण की मारण्याची सवय आहे. नारदजी म्हटले ठीक आहे, मरा असं जरी म्हटलं तरी तुझं कल्याण आहे. काय म्हण, तू मरा म्हण. तो सुरुवात करतो मरा मरा म्हणायला. मरा 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 झालं की नाही राम? मरा 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 म्हणा. शेवटी काय होतं, त्या मरा शब्दातही राम शब्द येतो. मरा 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 म्हणण्याची सवय लागली त्याला. आणि बस तो जप करत बसला, त्याच्या अंगावर वारुळ चढले होते. वारुळच्या वारुळ चढले होते महाराज. एवढी तपश्चर्या. मरा शब्द, अरे येईल तैसा बोल राम कृष्ण. देवाचं जसं नाव आपल्याला येईल तसं आपण देवाचं नाव घेतलं पाहिजे. म्हणून भगवंताला एक नाव कृष्ण पडलं. आकर्षयती कर्षती इति कृष्ण. भगवंताचं नाम करून झालं. बहुनी संती नामानि रूपानि च सुतस्य च गुणकर्म निरूपाणी ताम्यहं वेदनो जनाः. देवाचे हजारो नाव आहेत. दोघी जणांना कळतं. यशोदा माता रोहिणी माता म्हणते, अरे यह सच्चा साधू है, यह नकली साधू नाही है. आता गोकुळामध्ये माझा कृष्ण हळूहळू मोठा होत आहे. देव आपल्या घरामध्ये रांगत आहे, आपल्या घरामध्ये खेळत आहे. देव ठुमक ठुमक नाचायला लागले. भगवंताचं कौतुक यशोदा माता करते, रोहिणी माता बलदाऊचं कौतुक करते. 2 वर्षाचे देव झालेले आहेत. 2 वर्षाचे झालेले असताना देव चालायला लागले. चालता चालता देवाच्या पैंजणांचा आवाज यायला लागला. इतका सुमधुर भगवंताच्या पैंजणाचा आवाज आहे. ठुमक चलत कृष्ण चंद्र बाजत पैजनिया. ठुमक चलत कृष्ण चंद्र बाजत पैजनिया. ठुमक चलत कृष्ण चंद्र. भगवंताला दृष्ट लागू नये याच्याकरता यशोदा माता त्याची नजर काढते. कारण अजूनही संकट कमी झालेले नाही. देवावर कितीतरी संकट आले. शक्टासूर आला, तृणावर्त आला, आघासूर आला. अनेक संकट देवावर येत आहेत. त्या संकटातून देव मुक्त होतो. आणि देवावर कुणाची तरी नजर पडली म्हणून माझ्या कृष्णाला दृष्ट लागला असं यशोदा मातेला वाटतं. आणि यशोदा माता त्याची दृष्ट काढण्यासाठी पंचगव्य देवाला गाईच्या शेणाने, गाईच्या गोमूत्राने आंघोळ घालते.
पंचगव्याने त्याला स्नान करवलं. भगवंत एकदा गोठ्यामध्ये गेलेले आहे. गोठ्यामध्ये गेल्यानंतर भगवंत स्वतःच शेण आपल्या अंगाला पाजतात. आईने शेणाने स्नान करून दिलं ना, मग गाईचं शेण अंगाला पाजायला काय हरकत आहे. दृष्ट काढली होती आईने. आपल्या मुलाला सुद्धा जर दृष्ट लागली असेल, कारण की कुणाची दृष्ट लागू शकते काही सांगता येत नाही. म्हणतात दगडाला जरी दृष्ट लागली तरी दगड सुद्धा फुटू शकतो, एवढी नजरेमध्ये डोळ्यामध्ये ताकद असते. तुम्हाला गांधारीचं उदाहरण तर माहितीच आहे. शरीर वज्राचं फक्त गांधारीच्या डोळ्यांनी केलं. संपूर्ण शरीर दगडासारखं वज्रासारखं झालं होतं. फक्त भगवंताचा चतुरपणा, कमरेला फक्त काहीतरी गुंडाळलं म्हणून तेवढी जागा सुटली होती. म्हणून नजरेमध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. त्या दिवशी कीर्तन होतं माझं, त्याच्या आधी मला कणकण जाणवत होते. आता एखादा आमचा पितृवर्ग असेल, एखादी माता असेल, कधीतरी निघतं ना एखादा स्वर, ज्यावेळेस चांगला निघतो, एखादी कथा ज्यावेळेस तिला आवडते, माय लेकरू काय गोड कथा करत आहे, माय किती चांगला स्वर दिलाय देवाने. एखाद्या माता वर्गाने नुसतं एवढं जरी म्हटलं, किती गोड कथा करते पोरग, तर ते शब्द सुद्धा दृष्ट लागू करू शकतात. त्या दिवशी मला थोडी कणकण जाणवत होती. मी त्या घरच्या आजीला म्हटलं माझी दृष्ट काढा. त्याने दृष्ट काढली आणि काय चमत्कार, 10 मिनिटात माझी कणकण दूर झाली. बरं वाटलं. म्हणजे दृष्ट लागते महाराज. दगडाला जरी लागली तरी ते दगड सुद्धा फुटतात. म्हणून माझ्या कृष्णाला कोणाची दृष्ट लागू नये याच्याकरता यशोदा मातेनं कृष्णाला गोबरामध्ये आंघोळ घातलं, पंचगव्यामध्ये आंघोळ घातलं. खूप ताकद आहे पंचगव्यामध्ये. दही आहे, दूध आहे, गंगा जल आहे, त्याच्यामध्ये थोडं शेण आहे गाईचं, गोमूत्र आहे, आणि अशा पाणी आहे. पंचगव्याने भगवंताला अभिषेक करायचा असतो. तो अभिषेक भगवंतांनी पाहिला ना. आपल्याला जर आपल्या मुलाची दृष्ट काढायची असेल तर गाईच्या शेपटीने काढता येतं. एक बालरक्षा कवच नावाचं कवच आहे भागवतामध्ये. त्याच्यामध्ये 8 श्लोक आहे. त्या 8 श्लोकाचं जर वाचन केलं आपण, बालरक्षा कवच म्हटलं, तर तुमचा मुलगा कितीही चिडचिड करत असेल, तुम्हाला असं वाटतं ना मुलाला नेमकं झालं का, हा नुसता रडतोय, पीत नाही, खात नाही, झोपत नाही, तर मुलाची दृष्ट काढायची असते त्यावेळेस. कारण की मुलाला दृष्ट होत असते. कारण की लहानपणी माणूस चांगला दिसतो, लेकरू चांगलं दिसते, माणूस नाही. लहानपणी लेकरू चांगलं दिसतंय. लहान लेकराचे पापे घ्यावेसे वाटतात. आता इथं काल जो कृष्ण झाला होता, किती गोड होता कृष्ण, किती गोड चेहरा होता लेकराचा, किती गोड लेकरू होतं. त्याचे पापेशी घ्यावेसे वाटतात. लहान लेकरू आहे, कोमल आहे, निरागस आहे, कुठलाच विकार नसतो लहानपणा. आणि तेच 80 वर्षाचं म्हातारा आला, चेहऱ्यावर सुरकुत्या, नाकातून गंगा यमुना, डोळ्यातून चिपळ, त्याची पप्पी घ्यावीशी वाटेल का? अरे सगळं आयुष्य संसार करण्यामध्ये, विषय भोगण्यामध्ये रजलं गांजलं. कधी देवधर्म नाही, कधी पुण्य नाही. जो निरागस चेहरा असतो, लहान लेकरू असतं, त्या लेकराला जवळ बसावं असं वाटतं. म्हणून आपल्याही लेकराला दुष्ट होऊ नये असं वाटत असेल तर बालरक्षा कवच नावाचं एक कवच आहे, ते कवच म्हणायचं आहे. यशोदा मातेनं बालरक्षा कवच म्हटलं आणि कृष्ण परमात्म्याची दृष्ट काढली. आईच्या पदराने दृष्ट निघत असते, गाईच्या शेपटीने दृष्ट निघत असते, आणि गोमूत्राने सुद्धा आंघोळ घातली की लेकराची दृष्ट निघत असते. माझ्या कृष्णाने गोठ्यातल्या त्या सगळ्या शेणाला एकत्र केलं. आईने मला आंघोळ घातलेलीच आहे ना, मग मीही आंघोळ करतो स्वतः. कृष्णाने गोबर घेतलं आणि डोक्यावरून पायापर्यंत आपल्या अंगाला फासलं. शेण घेतलं ना अंगाला फासलं, गोमूत्र आपल्या अंगाला फासलं. यशोदा माता ज्यावेळेस कृष्णाला पाहते, यशोदा म्हणते, अरे कृष्ण हे काय करायला लागलास? मागच्या जन्मात काय सुकर होता की काय? सगळ्या अंगाला शेण फासलं. कृष्ण म्हणतो, आई बरोबर ओळखलं, मागच्या जन्मामध्ये मी सुकरच तर होतो, वराह आहे की नाही. पृथ्वी वर काढली ना वराहाने. वराह म्हणजे पिग म्हणजे सुकर तुमच्या भाषेत. म्हणजे मागच्या जन्मात मी सुकरच होतो आई.